नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जेव्हा जमा होतील तेव्हा ते सर्वांच्या खात्यामध्ये एकाच वेळी येतील का? की काही शेतकऱ्यांना आधी आणि काहींना नंतर येतील? याच आणि पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? ह्याचं खरं उत्तर शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. कुठे स्किप करू नका. सध्या लाखो शेतकरी फक्त एका गोष्टीची वाट पाहत आहेत. नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता पण कधी येणार? पण इथेच एक मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटतं सरकारने पैसे सोडले म्हणजे एका सेकंदामध्ये सर्वांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होते. पण प्रत्यक्षामध्ये तसं होत नाही. हप्ता मंजूर झाल्यानंतर रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे वेगवेगळ्या बँकांमध्ये पाठवली जाते. प्रत्येक बँकेची प्रक्रिया वेगळी असल्यामुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे लवकर दिसतात, तर काहींना थोडा उशीर होतो. याचा अर्थ असा नाही की तुमचा हप्ता बंद झाला आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जर तुमचं नाव लाभार्थी यादीमध्ये असेल, ई-केवायसी पूर्ण असेल आणि आधार बँक खात्याशी लिंक असेल, तर घाबरण्याचं कारण नाही. अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल. आता उत्तर त्या प्रश्नाचं की पैसे नेमके कधी येणार? सध्या सरकारने हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, मात्र हप्ता लवकरच वितरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे सरकारने आणखी कोणतीही तारीख निश्चित सांगितलेली नाही, त्यामुळे आपण देखील कोणतीही तारीख तुम्हाला स्पष्ट सांगू शकत नाही. ज्यावेळी सरकार कोणती तारीख सांगेल त्याच वेळी आपण देखील तुम्हाला तारीख सांगणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत बातमीला, घोषणेवरती विश्वास ठेवा. आणि आता सर्वात महत्त्वाचा मोठा प्रश्न की किती पैसे मिळणार आहेत? तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत या हप्त्याअंतर्गत. म्हणजे दरवेळेस जेवढे पैसे येतात ह्यावेळेस देखील तेवढेच पैसे येणार आहेत. त्यामुळे दुसऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आले म्हणून घाबरू नका. अधिकृत प्रक्रिया पूर्ण होताच तुमच्याही खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. तर मित्रांनो, तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.